आपल्याला या इयत्ता 6च्या दशांश अपूर्णांकाच्या प्रकरणामध्ये महत्वाचं काय समजून घ्यायचंय, एकांश, दशांश, शशांश. ठीक आहे. कारण आपल्याला एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, हे सगळं आपल्याला पाठ आहे. कर्वणी, कर्वलग, पदम, महापदम, जलदी, महाजलदीवर, शंभू, जलदी, सगळं पाठ आहे. ओके. आता नेमकं काय आहे, या ठिकाणी जर काही संख्या दिल्या असतील तर या संख्येला आपल्याला वरील दिलेली जी काही संख्या आहे त्या संख्येला कसं लिहायचंय, शतांश लिहायचंय, दशांश लिहायचंय की सहस्रांश लिहायचंय हे समजणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी म्हणजे खाली दिलेली जी संख्या जी आहे म्हणजे समजा 2 अंश 1000 छेद अशी संख्या दिली, या ठिकाणी 4 अंश 100 छेद दिली, या ठिकाणी 5 अंश 10 छेद संख्या दिलेली आहे. आपण शून्याकडे बघायचं, शून्याच्या नंतरची काय संख्या ती म्हणजे एकक, दशक, शतक, हजार. म्हणजे हा जो काही एक आलेला आहे या 3 संख्या झाल्यानंतर आलेला आहे. लक्षात आलंय? हा जो एक आलाय या 3 संख्या झाल्यानंतर एक आलाय, या ठिकाणी जे हा जो एक आलाय या 2 संख्या झाल्यानंतर एकक, दशक, शतक, एकक, दशक, शतक, हजार. त्यानंतर मग हा एकक, दशक एक संख्या झाल्यानंतर झालेला आहे. आपल्याला मग दशांश रूपात संख्या लिहायच्या झाल्या. आता या ठिकाणी मी दशांश लिहिले, शतांश लिहिले, सहस्रांश लिहिले. एकक म्हणजे एक, एकक म्हणजे एक, दशक म्हणजे 10, शतक म्हणजे 100, सहस्रांश म्हणजे 1000. ठीक आहे. सहस्रांश म्हणल्यावर 1000, एकक म्हणलं की 1, दशक म्हणलं 10, शतक म्हणलं की 100, सहस्रांश म्हणल्यावर 1000. मग दिलेली संख्या समजा मला काय करायची, आता ही दिलेली संख्या सहस्रांश रूपात करायची आहे तर 1, 2, 3, 4 नंबरला आहे म्हणजे 1, 2, 3 या ठिकाणी 4 नंबरला मला जी संख्या जी लागणार आहे ती या ठिकाणी लागणार आहे. म्हणून ही जी काही संख्या असेल ती तुम्हाला चिन्ह द्यावं लागेल, कारण या ठिकाणी 1, 2, 3, 4च्या नंतर चिन्ह द्यायचंय. ही झाली सहस्रांश रूपातली संख्या. हे जे काही ही जी संख्या झाली तयार या ठिकाणी, कारण या ठिकाणी 1, 2, 3 1, 2, 3 संख्या झाल्यानंतर 1, 2, 3 संख्या झाल्यानंतर मला इथं दशांश चिन्ह द्यावं लागणार खाली जेवढे, कारण त्याच्यानंतर ही पुढे संख्या येणार आहे. म्हणजे या ठिकाणी खालची वरची संख्या आपल्याला सारखी करायची, सारखी रूपात आणायची. तर या ठिकाणी 1, 2, 3 संख्या झाल्यानंतर चौथी संख्या आली, 1, 2, 3 झाल्यानंतर या ठिकाणी चौथी संख्या आली म्हणून या ठिकाणी दशांश चिन्ह मला इथे द्यावं लागलं. ठीक आहे. त्यानंतर मी जर खालची जर संख्या करावा एकक, दशक, शतक म्हणजे मला किती शून्य द्यावं लागेल. एक संख्या आहे, एक संख्या झाली, 2 संख्या 1 पॉइंट नंतर इथं 0 म्हणजे एकक, दशक, शतक, एकक, दशक आणि शतक, एकावन्न दशक. इथं फक्त पॉइंट देऊन या ठिकाणी व्हेरी गुड. म्हणजे आता ही जी संख्या आहे या संख्येला काय म्हणू आपण, दशांश म्हणू. काय म्हणू, दशांश. ओके. या स्वरूपामध्ये कळलं हे. म्हणजे खालच्या या ठिकाणी 1, 2, 3 आहे म्हणून 1, 2, 3 झाल्यानंतर पॉइंट द्यायचा आहे. 1, 2 नंतर तिसरी 1, 2 मग तिसरं या ठिकाणी इथं 1 पॉइंट 1 झाल्यानंतर लगेच आहे म्हणून 1 झाल्यानंतर इथं असते. या स्वरूपात आहे. ओके. या स्वरूपात दशांश, शतांश, सहस्रांश अशा संख्येचं तुम्हाला जर संख्या दिली असेल तर ते करावं लागेल. ओके. थांबायचं मग.